काय ग वेदा, खोकला कसा झाला? सकाळी शाळेत गेली तेव्हा नव्हता. काय ग टमे, अशी कशी तुझी मैत्रीण? काहीच बोलत नाही. जाऊ दे, तुझ्या मैत्रिणीमुळे तुला खोकला होऊ नये ना, म्हणून मी आलं आणि मधाचं चाटण करून आणते. एका सेकंदात खोकला जाणार. बाळा, हो, कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असे मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही. बघितलंस, तुला सांगितलं होतं मी रस्त्यावरची कुल्फी तिला देऊ नको खायला. अहो, पण एक कुल्फी खाऊन कधी कोणाला खोकला झालेला पाहिलंय का? प्रूफ तुझ्या समोर आहे. खोकतीये ती. आणि रस्त्यावरचा पदार्थ एक खाल्ला काय आणि 10 खाल्ले काय, आजारी पडल्यानंतर होणारा त्रास तितकाच असतो. वेदाला खोकला झालाय, त्याचे कारण वेगळं असणार. आणि आणि काय म्हणाली होतीस तू? कडुलिंबाची चटणी दिली तिला आणि त्याच्यामुळे तिला त्रास होणार नाही. होतोय तिला त्रास, माझ्या वेदाला. हो, पण अथर्व, मीरा, काय झालं? का वाद घालताय? बाईसाहेब बघा ना, तुम्हीच समजवा ना यांना. काय झालं अथर्व? आई, हिने वेदाला रस्त्यावरची कुल्फी दिली होती खायला आणि आता वेदा खोकतीये. बघ अथर्व, वेदाला त्याच्यामुळे खोकला झालेला नाहीये. वेदाच्या शाळेत एका नवीन बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे. त्याच्या धुळीमुळे सगळ्यांना त्रास होतोय.